नमस्कार. सर्वांचे सोयराबाईंचे अभंग याच्या 10व्या भागात सर्वांचे स्वागत. आज मी देवेश सुरुवात करत आहे. अ, आपल्यासोबत चेतनही आहे. आज मी सुरुवात करणार आहे प्रथमच. तर पाहूया अभंग काय आहे सोयराबाईंचा. वावुगे घरदार वावुगा संसार, वावुगे शरीर नाशिवंत. एक नामसार वावुगा प्रसार, नमाची निर्धार तरती जण. वावुग्या या गोष्टी, वावुग्या कल्पना, वावुग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे. वावुग्या व्युत्पत्ती, वावुग्या शब्द आटी, वावुग्या ज्ञान गोष्टी बोलू न काही. वावुगे ते मन स्थिर नाही तरी, मग कैसा हरी मिळे तया. वावुगे ते बोल बोलणे तोवरी, म्हणतसे महारी चोखियाची. 6 कडव्यांचा हा मोठा अभंग प्रकारातला सोयराबाईंचा अभंग. अभंगातही 2 प्रकार असतात. एक मोठा अभंग आणि लहान अभंग. मोठ्या अभंगात 4 चरण असतात आणि लहान अभंगात 2 चरण असतात. तर हा मोठ्या अभंगातला प्रकार सोयराबाईंचा अभंग आहे. वावगे या वैशिष्ट्यावर अनुप्रास अलंकार साधत वर्णन केलेला आहे. काही गूढार्थ नसलेला, सरळ असलेला, वावग्या गोष्टींचा पसारा कसा आहे ते सांगितलेलं आहे. वावगे घरदार वावगा संसार, वावगे शरीर नाशिवंत. एक नामसार वावगा पसार, नामाचा निर्धार तरतील जण. वावग्या या गोष्टी आहेत, वावग्या कल्पना आहेत, वावगे ब्रह्मज्ञान आहे, कोण विचारतोय. वावग्या व्युत्पत्ती आहे, वावग्या शब्दांची आटाआटी आहे, वावग्या ज्ञानगोष्टी आहेत, बोलून काय होणार. वावगे ते मन स्थिर नाही तरी, मग कसा हरी मिळणार त्यास. वावगे वावगे ते बोल जोवरी बोलणं, जोवरी बोलणं आहे तोवरी, म्हणत राहते महारी चोखियाची. खरं म्हणजे वावग काय आहे, वावगाचा अर्थ काय आपल्या आयुष्यात. फोलपणा जेव्हा जाणवतो तेव्हा वाटतं की हे सगळं वावगं आहे किंवा असं वाटतं हे अयोग्य आहे. तेव्हा ती जाणीव असणं आणि त्या जाणीवेनंतर आपला जो काही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याकडे सोयराबाईंचा इथे आपल्याला मार्गदर्शन करत आहे सोयराबाई आपल्याला, की या सर्वांमध्ये आपण वावग जेव्हा काढत जातो, एक वेदात सुद्धा नेती नेती म्हणण्याची संकल्पना आहे, की हे नाही, हे नाही, हे नाही. म्हणजे आपण जे निस्सार आहे, ज्याच्यात सार नाही, ते आपण सगळं काढत गेलो. तेव्हा आपल्याला कळतं, की सार कशात आहे. अशा प्रकारे सोयराबाईंना इथे सांगायचं आहे, की तुम्ही घरादारापासून, आपल्या संसारापासून, आपल्या शरीरापासून जरी सुरुवात केली, तरी आपल्याला सापडेल, की त्याच्यात काही सार आहे की नाही आहे. तसंच चेतनही आता सांगेल याच्यावर. वावगे हा मुळातच मराठीतला एक फार वेगळा शब्द मला वाटतो. का उगाच माहिती नाही. पण तो आता असा सोयराबाईंनी माझ्या समोर आणून ठेवला. वावगे. काय वावगे आहे? वावगे घरदार, वावगा संसार, वावगे शरीर नाशिवंत. आता सामान्य माणसाने विचार करायला गेला, की तो तर पहिलाच प्रश्न करेल, की घरदार, संसार, शरीर याला का वावगं म्हणायचं? यासाठी तर आपण आपला जीवाचा आटापिटा करतो. आपण कर्ज घेतो, घर बांधतो, मग कित्येक वर्षानुवर्ष ते फेडत बसतो. संसार आपल्याला करायचा असतो. मग आपला संसार सुरू होतो. मग आपल्याला अपत्य हवी असतात. मग आपल्याला असं वाटतं त्यांनी आपल्याला वृद्धापकाळात आपला सांभाळ पण करावा. आणि ह्याच्यात मग आपण बाकीच्याही गोष्टी जमा करत असतो. तर हे सगळं वावगं का? तर मला असं वाटतं, की सोयराबाई म्हणतायत, की वावगं म्हणजे काय, की जे वाईट आहे, जे चांगलं नाहीये, ते सगळं वावगं. पण मग आता घरदार, संसार, शरीर यात वावगं कसं म्हणायचं? कारण त्याला चिटकलाय आपला मीपणा. माझा घरदार, माझं संसार, माझं शरीर. वास्तविक यातलं काय राहतं मागे?
किंवा काय घेऊन जातो आपण सोबत? काहीच नाही. थोडक्यात मीपणाशी संबंधित असलेल्या माझ्या म्हणवणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या वावग्या. केवळ एक भगवंताचे नाम, एक नाम सार वावगा पसार, नमाची निर्धार तळती जन. की ते एक नाम आहे की जे तुमच्या सोबत येईल, शेवटपर्यंत ते तुमच्या सोबत असेल, की जे या सगळ्या वावग्याला दूर सारील. वावगा पसार होणे. इथे वावग्याचा पसारा पण आहे, पण तुम्ही नाम घेतलं तर ते वावगं पसार सुद्धा होईल. आणि त्याने काय होईल? तरती जन, बुडायला आलेला हा सगळा समाज एका नामाने तरला जाईल. वावग्या गोष्टी, वावग्या कल्पना, वावग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे. आता ब्रह्मज्ञान या शब्दावर सुद्धा आम्ही बऱ्यापैकी खल केलं, की ब्रह्मज्ञान कसं वावगं होऊ शकतं, की जे शेवटचं अंतिम ज्ञान आहे ते कसं वावगं. तर त्या ज्ञानाच्याही वरती जी काही शेवटची असलेली गोष्ट आहे, जे एकम सत आहे, त्याच्यावरच जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही कितीही जगातलं ज्ञान गोळा करा, थेट ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचा, तर ते सुद्धा वावगंच ठरेल. मग त्याच्या हो. पुढे काय तर वावग्या व्युत्पत्ती, वावग्या शब्द अटी, वावग्या ज्ञान गोष्टी बोलू नका. की तुम्ही किती बोधकथा सांगत बसा, कितीही मोठे मोठे शब्द शोधून आणा, कितीही नव्या नव्या व्युत्पत्ती करा, पण शेवटी ते सगळं फोल होणार आहे. आणि 5वं चरण यातलं, वावगे ते मन स्थिर नाही तरी मग कैचा हरी मिळे तया. तुमचं मन मुळात स्थिर नाही. ते आधी स्थिर करा. ते जर स्थिर नसेल, त्या मनातच खूप साऱ्या काही वावग्या गोष्टी चालल्या असतील, तर तुम्हाला हरी मिळणार नाही. वावगे ते बोलणे तोवरी म्हणत असे महारी चोखी याची. असे देवाचे किंवा नामाचे कोणतेही स्थान नसलेले असे जर बोल असतील, ते तुम्ही कितीही बोलत बसाल तरी ते वावगंच ठरेल. तर जसं सुरुवातीला देवेश म्हणाला याच्यात, की हा अनुप्रास अलंकार वापरला गेलाय आणि याच्यात वावगा हा शब्द किती वेळा आलाय हेच आपल्याला समजत नाही. आम्ही तो अक्षरशः मोजला. 12 वेळा वावगं हा शब्द सोयराबाईंनी वापरलाय, पण तो कुठेही आपल्याला टोचत नाही, इतक्या योग्य रीतीने तो वापरला गेलेला. हो, अगदी बरोबर. आणि इथे ब्रह्मज्ञानाच्या पाठीमागे एक नचिकेताची कथा आहे. हो, ती फार प्रसिद्ध आहे. आपल्याला सगळ्यांनाच ती माहिती आहे. पण जरा परत एकदा सांगशील तर बरं. अ, नचिकेताची कथा अशी आहे, की जेव्हा त्याच्या वडिलांनी दान म्हणून यमाकडे त्याला पाठवले आणि यमाकडे तो प्रतीक्षा करत यमाच्या दारी खूप दिवस राहिला, तेव्हा यमाला त्याची दया आली. आणि जेव्हा तो खूप मनाने किंवा खूप खंबीर आणि त्याला माहीत होतं, की त्याला खूप जिज्ञासा होती खरी तर, की मृत्यूनंतर कुठे जातो माणूस? हे नचिकेताला पडलेला खूप मोठा प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर धर्मराज यमाकडे आहे, असं त्याला माहीत होतं. मग यम जेव्हा समोर समोर आला, तेव्हा यमाने त्याला सांगितलं, की तुला जे हवंय ते माग. मी तुझ्यावर प्रसन्न आहे." तर तो म्हणतो, की "मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे." पण यम त्याला म्हणतो, की "मी तुला खूप काही देऊ शकतो. तुला अ, बरेच संपत्ती देऊ शकतो. तुझ्या भोगण्यासाठी खूप गोष्टी देऊ शकतो." पण त्या सर्व नाकारून जेव्हा नचिकेत म्हणतो, की "या गोष्टी कधी ना कधी संपतीलच ना. माझा देह सुद्धा संपेलच ना आणि तूच माझ्या या देहाला घेऊन जाशील. मग तेव्हा जेव्हा मला मरण येईल, तेव्हा काय होईल? त्या मरणानंतर काय होतं? या देहाचं काय होतं? याची मला जी जिज्ञासा आहे, याचं ज्ञान जे आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ते मला हवंय. ते तू मला सांग. ते तुझ्याकडे आहे असं मी ऐकलेलं आहे. ते मला तू सांग." तर यम त्याला म्हणतो, की "खरंच तुला हवं आहे असं तुला वाटतंय?" आणि ही अशी जी इथपर्यंत आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे आणि त्याच्यानंतर यम त्याला ज्ञान देतो असं सांगितलं जातं. बरोबर ना चेतन? बरोबर.
हा, तर ते ज्ञान काय असतं? तर त्याच्यामध्ये असं सांगतात की यम सांगतो की तुझी जी जिज्ञासा झालेली आहे, त्या जिज्ञासा कुठून आलेली आहे? तू कोण आहेस? याचा तू शोध घेतला आहेस का? तुला तुझ्यात कोण वसलेला आहे? तुझ्यात जो आत्मा आहे, हा आत्मा शरीर नष्ट झाल्यावर सुद्धा राहतो का? याचा तुला कधी बोध झालेला आहे का? या बोध याची जी म्हणजे हे शरीर उत्पन्न झालं, या शरीराचा जो काही भाव असेल किंवा शरीराचे जे काही अ, ज्याच्यातून तुला वाटतंय की मला माझं शरीर मरेल आणि त्याच्यानंतर मी कुठे जाईल असं तुला जे काही वाटतंय, तो भ्रम निर्माण झालेला आहे. त्याच्या पाठीमागे काय आहे ते तू शोधलं आणि तुझ्यात कोण बसलेलं आहे ते तू शोधलं, तर तुला ते ज्ञान प्राप्त होईल. असा यम त्याला सांगतो. आणि त्याच्यात नचिकेताला आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. तर त्याला वाटतं, या नचिकेताला काय बोध होतो, की जो आपल्या शरीरामध्ये जो आत्मा वास करतो, तो नेहमी अजर अमर आहे आणि जो मला भ्रम निर्माण झालाय, तो माझ्या अहंकारामुळे झाला आहे. म्हणजे मला जे शरीर आहे, माझं शरीर आहे किंवा माझं शरीर म्हणताना मी कोण असतो, याचा विसर मला जेव्हा पडतो, माझ्या अहंकारामध्ये माझं मी म्हणताना माझं अस्तित्व जेव्हा मी हरवून टाकतो, तेव्हा तेव्हा आत्मज्ञानाची कमतरता असते आणि ते आत्मज्ञान काय आहे, तेव्हा नचिकेताला बोध होतो. असा हा ब्रह्मज्ञान आहे. तर हे वावगं कसं? सोयराबाईंना म्हणायचंय ते पण वावगं होतं. तर वावगं का होतं, की जेव्हा विश्वास हरवतो, की आत्मज्ञान नाहीये, की आपल्याला ब्रह्मज्ञानाच्या मोठ्या-मोठ्या गोष्टी आपण करतो. एक नुसती त्याची पारायणं करायची. पण त्याच्यावरचा विश्वास काय? ते काय सांगताय? त्याचं मूळ काय आहे? ते आपण शोधत नाही. तर ते वावगं ठरतं. असं सोयराबाईंना इथे सांगायचं. बरोबर. आता तुझी नचिकेताची कथा सांगितली इथे, तर ती इथे पुन्हा एकदा सांगावसं वाटतं, की कठोपनिषदातली ही कथा आहे. हो. तर श्रोत्यांनी आता जरा आपल्याकडे नक्की किती उपनिषदे आहेत, हे जाणून घ्यावं. नाहीतर काळाच्या ओघात तोही ठेवा हरवून जायचा. बरोबर. आणि ज्ञानगोष्टी नावाचा एक शब्द सोयराबाईंनी इथे वापरलाय. हो, तो थोडक्यात बोल. बोधकथाच्या रूपाने इथे वापरलाय, की बोधकथा सुद्धा वावग्या ठरतात. ज्याच्यातून आपण बोध घेतो. पंचतंत्रांच्या आहेत, नंतर विक्रम वेताळाच्या आहेत. या सगळ्या बोधकथा होत्या. नंतर काही बुद्धांच्या जातक कथा पण आहेत, ज्याच्यामधनं आपल्याला बोध होतो. तर त्या वावग्या आपण नुसतं नुसतं ते सांगत असतो. म्हणजे एखादा रोबोट जसा बोलतो, जसा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. तर त्याच्यात तो सगळं जे काही स्ट्रक्चर जे फ्रेमवर्क असतं त्यानुसार तो काम करणार. पण त्याला त्याला स्वतःला माहिती नसतं, की आपला जन्म कसा झाला, आपण कसे निर्माण झालो, आपल्या या फ्रेमवर्कचं उद्दिष्ट काय, याची त्याला काहीही कल्पना नसते. ते बटन दाबलं, की तो रिझल्ट समोर देतो. हं, तसंच तसंच, की बोधकथांचंही असंच झालंय, की आता आपण सगळ्यांकडे एवढ्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये सगळ्यांकडे बोधकथांचा मोठा-मोठा साठा आहे. पण त्या बरोबर. बोधकथांचा आपण कधी वापर करतो? आपल्याला कधी आपल्या आयुष्यात विचारांमध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये ते उतरतं का कधी? त्याच्यातनं आपल्याला कधी बोध होऊन आपण त्यानुसार वागतो का कधी? तर नाही, ते वावगं होऊन जातं. असं सगळ्या नाही गोष्टी आणि आपण मराठी माणसांनी तर त्याच्यासाठी एक म्हण पण करून ठेवली आहे. पुराणातली वांगी पुराणातच असतात आपली. हो, अगदी. पुराणातली वांगी पुराणातच असतात. बरोबर.
तर गोराबाईंना एकंदरीत सगळ्या गोष्टींना वावगं ठरवलंय या अभंगामध्ये. आणि ती 5व्या कडव्यात असं म्हणते की वावगे ते मन, मन सुद्धा वावगं झालेलं आहे. म्हणजे सगळं तुम्ही वावगं, आपण जे काही बाहेरचं गोष्ट आहे, आणि आपल्या स्वतःचं मन सुद्धा वावगं आहे. ते आपल्या मनावर ताबा नाही, ते स्थिर नाही. मग हरी कसा मिळणार? हरी म्हणजे काय की ज्याचं अस्तित्व आहे म्हणजे तोच अस्तित्व, म्हणजे आपलं अस्तित्व खरं. आपणच आपला उद्धार करू शकतो, आपणच आपल्या गोष्टींचं हरण करू शकतो, आपल्यातल्या सगळ्या वासनांचं, आपल्यातल्या सगळ्या अहंकारांचं. तर तो हरी मिळण्यासाठी आपलं मन स्थिर असायला हवं, असं तिला म्हणायचं आहे. आणि ती शेवटी म्हणते की वावगे ते बोलणे तोवरी. इथे मी चेतनला म्हणालो की वैखरी एक वाणी असते आपली. बोलणे जे असतं आपलं सर्वसाधारण बोलणं. तर तू सांगू शकतो त्याच्यावर चेतन? वाणीचे प्रकार. हा, प्रकार आणि नेमकं बोलणे आहे तोवर वावगच ठरणारे वैखरीतून जे काही बोलणं होणार. तुला तो एक अभंगही आठवत असेल त्याच्यावर. हो, तो याच्यातला ना, ज्ञानोबा माऊलींचा. हो. हो. तर वैखरी म्हणजे आता इथे आपण थोडं विषयांतराकडे जाऊया, की वैखरी हा एक वाणीचा प्रकार आहे. आणि असे वाणीचे 4 प्रकार आहेत. तर त्यात एक वैखरी आहे, मध्यमा आहे, पश्चंती आहे आणि अजून एक चौथी आहे, परा अ, परा. परावाणी. तर आपण जे आता बोलतोय एकमेकाशी, हे फक्त वैखरी आहे, की हम्म. हे तोंडाने फक्त बोललं जातं. त्याच्यावर अजून एक पायरी चढते, मग ती मध्यमा होते, मग पश्चंती होते आणि मग परा होते. आता तो खूप मोठा भाग आहे. तर हा वैखरी हा शब्द मला सापडला होता आपल्या हम्म. ज्ञानोबा माऊलींच्या अभंगात. खूप प्रसिद्ध अभंग कानडाव विठ्ठलू. त्यात माऊली असं म्हणतात, की शब्दे विन संवादू, दुजे विन अनुवादू, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. की शब्दे विन संवादू, दुजे विन अनुवादू, की देवाशी जो संवाद चाललाय तो शब्द नसताना चाललेला आहे. हे तव कैसे निगमे, की हे तुला कसं जमतंय विठ्ठला. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे, की जिथे बोलणंच खुंटलं, इथे माझी वाचाच गेली, तिथे वैखरी ही वाणी काय कामाची. हो. तर वैखरी म्हणजे वैखरी खरं तर वावगं, म्हणजे ती आपलं जे काही बोलणं असतं ते वावगंच आहे. आणि जेव्हा आपण त्या वाणी वैखरीच्या पुढे जातो तेव्हा काही अर्थ मिळतो, असं मला इथे सांगायचं होतं. आणि बर. हे 4 प्रकार वाणीचे जे आहेत ते एकेका वाक्यात मी सांगतो त्यांचे थोडक्यात हम्म. अर्थ काय आहेत. वैखरी म्हणजे जी विखरून गेलेली वैखर, विखर तिचा खूप विखरून जाते. विस्तृत प्रचंड मोठं तिचं हे आहे अस्तित्व. नंतर मध्यमा जी असते ती त्याच्याही पुढची म्हणजे मध्यम मधल्या ह्याच्यातली असते. तिचंही प्रमाण आहे. पण तिचं आता पुढे जाण्याचं तिला ओढ आहे. दिशा तिची पुढची आहे. पश्चंती म्हणजे जी पाहून, म्हणजे जिला समज म्हणतात ना, म्हणजे डोळसपणा म्हणतो आपण, की कधीही तुम्ही काही काही लोकांचं आपलं बोलणं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं की अरे किती प्रभावी आहे, किती अनुभव सिद्ध बोलतात ते, किंवा किंवा त्यांना खूप त्यांचा हे आहे, मोठा हातखंडा आहे, त्याच्यानुसार ते बोलतात. तर त्यांना पश्यंती म्हणजे त्यांना भान असतं. त्यांना जसं विपश्यना पण एक बुद्धांनी जी काही सांगितली होती, ते पण विशेष पाहणं म्हणजे विशेष पाहणं, तशी पश्यंती असते की त्या वाणीला तुमच्या अनुभवांचं
पाहणं जेव्हा मिळतं तेव्हा ती पश्चंती होते. आणि परावाणी जी असते की ती जसा निसर्ग वाहतोय, निसर्गात पाणी वाहतंय, वारा वाहतोय, तसं वाणी येते आपल्या तोंडातून. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण बोलतोच नाही आहोत, ती इतर कोणाकडनं तरी बोलली जाते. तिला परा म्हणतात. पर म्हणजे दुसरं, म्हणजे आपलं नसतं अस्तित्व. अशा वाणीला तेव्हा परावाणी म्हणतात. तर थोडक्यात असे ते प्रकार आहेत वाणीचे. आणि म्हणत असे माळीच होती याची. असा हा सुंदर अभंग आज वावग्या शब्दावरनं पण अभंग होऊ शकतो, अशी समज पण त्या काळी होती संतांना. आणि तोही इतक्या वेळा वापरून की तो घासून गुळगुळीत नाही झालेला. तो पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत तेवढाच धारदार आहे. हो, अगदी. आणि ह्या याच्याबद्दल निमित्ताने मी म्हणेन की माझ्या अ, वैयक्तिक ज्ञानात जी भर पडली सोयराबाईंमुळे, ती मागे आपण एका भागात पाहिलं होतं ते चौदेह, ते 4 देह कुठले ते मला समजले आणि आता ह्या निमित्ताने 4 वाणी कळाल्या. हो, अगदी. पण या ज्ञानाचा, या सगळ्या आपल्या ठेवीचा आपल्याला उपयोग जेव्हा आहे, जेव्हा आपण त्या आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आपल्या समाजातल्या अस्तित्वातून जेव्हा आपण लोकांना पोहोचवू, तेव्हा होतो. असं एक आहे. कारण की जेव्हा अ, जेव्हा देवाला कळलं, की माझ्या अस्तित्वाचा अहंकार झाल्यामुळे एवढी मोठी सृष्टी निर्माण तर झाली आहे. आता तो मी आवराला कसा घेऊ? हं. आवराला कसा घेऊ? मग तो त्या दृष्टीने त्याने भक्त आणि ते सगळं अद्वैताचं सगळं ज्ञान ते सगळं उदयाला आलं. तोच हं. तोच त्यांचं रूप घेऊन द्वैताने जाऊन तो भेटायला लागला लोकांना आणि ते स्फुरण यायला लागलं, की माझं मूळ रूपाचं स्फुरण त्या लोकांमध्ये कसं येईल, असा तो बघायला लागला. तर हा हं. ठेवा जेव्हा आपल्याला मिळतो, तो इतरांपर्यंत पोहोचण्याचाही प्रकार व्हायला हवा ऍक्च्युअली. नाहीतर आपण म्हणजे आपल्या भारतवर्षामध्ये असे साधू आहेत, की ते हिमालयात कित्येक वर्ष पडलेले आहेत त्या गुहेमध्ये. त्यांचं हं. शरीर अतिशय काडी झालेलं आहे. पण त्यांनाही बोध द्यायला तिथे देव जातो कोणत्या ना कोणत्या रूपात आणि त्यांना तो भानावर आणतो, की तुम्ही या शरीराला इतके वर्ष ठेवून मिळवणार काय आहात? असं म्हणून त्यांना तो बोध होतो. म्हणजे इतके वर्ष तपश्चर्या करणारे मुनींना सुद्धा बोध नसतं कधी-कधी. ते वावगं ठरतं. असं म्हणजे तपश्चर्या पण वावगी ठरते देवाची. असं मला इथे सांगायचं होतं. अशा रीतीने खूप छान झाला आजची चर्चा. अ, आणि सुरुवातीची पण आम्ही केली होती, ती पण खूप छान होती. म्हणजे आमचं स्वरूप असं असतं, की आम्ही जेव्हा रेकॉर्ड करतो त्याच्या आधी एकदा बोलतो आणि नंतर तुमच्या समोर आणतो. कारण की ते आणखीन सुंदर रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचावं असं आम्हाला वाटतं. बरोबर ना आणि चेतन? आम्ही बरोबर आणि आम्ही प्रत्येक चरणाचा, प्रत्येक शब्दाचा बऱ्याच बाजूंनी विचार करतो. त्यात आमचे मतभेदही असतात. पण हे सगळं आम्ही त्या चर्चेत आणतो, की नाही ह्या दोन्ही बाजू असू शकतात. हो, अगदी बरोबर. तर तर असं अभंग ते व्हावं हां. कसं? अभंगांचा विचार करावा कसा? अभंगांची दिशा आपल्या आयुष्यात कशी आणावी? तर यासाठी तुम्हाला पण काही वाटत असेल, तुम्हाला पण त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल, तर याच्याबद्दल मला वाटतं चेतनने त्याच्या एका अमोल कुलकर्णी नावाच्या मित्राची अ, एक साधारण बोलणं झालं आहे. तर मला वाटतं तो आमचे व्हिडिओज आहेत त्याच्यावर एकदा सगळे बघून तो एकदा येईल आपल्या याच्यावर. बरोबर ना चेतन? हो, आपण त्याला आमंत्रण देणार आहोत, की आम्ही जे दोघं आता 10 भाग होत आले, तर आम्ही दोघं जे पहिल्या भागापासून आजपर्यंत बोलत आहोत, तर ते आपल्या श्रोत्यांना
कसं वाटतंय, त्यांचे अभिप्राय काय आहेत, त्यातून त्यांना काय मिळतंय, तर ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि एका आगामी भागात आपण माझ्या एका मित्राला आमंत्रण देणार आहोत आणि त्याच्याकडनं जाणून घेऊयात की आपल्या ह्या उपक्रमाबद्दल त्याला काय वाटतंय आणि याच्यातनं त्याला काय मिळतंय. अगदी बरोबर. तर आज आपण थांबूया इथेच. नाही तर आपल्या गोष्टी वावग्याकडे जातील. मन स्थिर नाही आपलं कोणाचं. वावगं म्हणजे अति म्हणजे वावगं असं नाही. अति असणं म्हणजे वावगं. त्याची अति असण्याची गोष्ट वेगळी आणि वावगं असण्याची गोष्ट वेगळी. खरं. नाही नाही, माझं म्हणणं असं होतं की मन स्थिर नाहीये ना आपलं. अच्छा, ओके. आपण त्यामुळे आता इथे थांबूया. आणि मागच्या अभंगामध्ये जो आपल्याला मंत्र मिळाला तोही आपण जाताना सगळ्या वेळेस वापरूया असं मला वाटतं. जय जय रामकृष्ण हरी. नक्कीच. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.